ती भागीरथाच्या प्रार्थनेने आणि ती येत असताना महादेवाच्या जटेतनं पृथ्वीवरती अवतरली। आज शिवसेना जी या ठिकाणी आपल्या पंढरपूर नगरीमध्ये या ठिकाणी वावरणार आहे, वाढणार आहे, त्याच्यासाठी दोन भागीरथ या ठिकाणी आहेत। एक ज्यांचं नाव भागीरथ आहे आणि अनिल भाऊंच्या रूपानं खऱ्या अर्थानं आज संपूर्ण पंढरपूर हे भगवामय या ठिकाणी झालंय। पंढरपुराच्या विठुरायाच्या डोक्यावरचा भगवा आज महाराष्ट्रावर या ठिकाणी लहरतोय आणि त्याची साक्ष देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लाडके आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब, ज्या भगिनीचं माझ्या आता या ठिकाणी भाषण झालं, सावित्रीच्या लेकीला गल्लीतून दिल्लीत दाखवली, ती विचारानं दाखवली, शिक्षणानं दाखवली आणि माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दाखवली। आणि संविधानाच्या ताकदीवर एका बहुजन समाजातील मुलीला आज आपल्या नेत्यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये या ठिकाणी जाण्याची संधी दिली। ती क्रांतीची ज्योत घेऊन, सावित्रीचा अवतार घेऊन, ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या लेकीनं पार्लमेंटमध्ये शपथ घेतली, त्यावर तिच्या अर्धकोर कुंकू आणि त्याचबरोबर सावित्रीच्या अंगावरची साडी आपल्या लेकीच्या अंगावर होती। आणि ह्या पंढरीनाथाच्या पंढरीतनं एक भगिनी तिथं पार्लमेंटमध्ये उभी होती। त्या ज्योतिताई यांचं मनापासून खासदार झाल्याबद्दल आम्ही सर्वजण या ठिकाणी अभिनंदन करतो। उपस्थित असणारे अमोलजी शिंदे आमचे जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र आणि देशानं राजकारणात साहेबांच्या नंतर शिवसेनेमध्ये कोण सेलिब्रिटी असेल तर ते आमचे शहाजी बापू आहेत। डोंगर झाडी गुवाहाटीतच नाही तर कोकणापर्यंत जाऊन पोहोचली। पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भ मराठवाड्यापर्यंत बापू येणार किंवा बापू स्टेजवर उभा राहिले की पटका उधळायला चालू होतात, सामान्य माणूस शिट्ट्या मारायला चालू होतो आणि रांगड्या मातीतला आपला नेता सोलापूर जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो। त्या आदरणीय शहाजी बापू उपस्थित असणारे खऱ्या अर्थानं दोघांच्या जीवावर आज या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। भागीरथजी भालके आणि त्याचबरोबर अनिलजी सावंत यांच्या माध्यमातून पक्ष संघटनेला आता हत्तीचं बळ या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्राप्त होतंय। अनेक संघर्षातनं, प्रतिकूल परिस्थितीतनं ह्या कुटुंबाने या ठिकाणी वाटचाल केली आणि भालके साहेबांच्या निधनानंतर आपण तळ हाताच्या फोडासारखं या कुटुंबाला जपलं। अगदी थोडक्यात भगीरथ दादांचा पराभव मागच्या इलेक्शनला झाला, अनेकांच्या जीवाला चटका लावून गेला, पण कदाचित परमेश्वराच्याच मनामध्ये असेल की त्यांच्या खांद्यावर भगवा यावा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जावे। म्हणून देर है भगवान के घर में देर है अंधेर नहीं। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांना योग्य त्या पद्धतीनं पुढे घेऊन जाण्यासाठी अनिल दादा असतील किंवा या ठिकाणी भागीरथ दादा असतील, या दोघांनाही ताकद देण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत। कर्मधर्म संयोगानं आई अंबाबाईच्या भूमीतनं पंढरपूरमध्ये येत असताना माझ्यावर जबाबदारी मिळाली ती सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख म्हणून। आईने तिथं आशीर्वाद घेऊन पाठवलाय आणि इथं पंढरीनाथाच्या लेकरांच्या समोर बोलण्याची संधी या निमित्ताने या ठिकाणी मिळते। सामान्यांचा असामान्य नेतृत्व बहुजन समाजातनं कसं घडतंय हे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी पाहिलं। समाजाच्या तळागाळातल्या माणसाला ताकद देण्याची जी भूमिका बाळासाहेब ठाकरे साहेबांची होती, तोच विचाराचा धागा घेऊन आज एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी तळागाळापर्यंत जात आहेत। महाराष्ट्रानं न पाहिलेला सर्वसामान्यांच्या मध्ये रात्री 4-4 वाजेपर्यंत वर्षा दरवाजे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्रानं पाहिला आणि गोरगरिबांच्यासाठी झटणारा आमचा
एकनाथ लोकनाथ झाला हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलं. या लोकनाथाला सामान्यांची साथ मिळाली. त्या सामान्यांच्या बळावर आणि ताकदीवर अखंड महाराष्ट्र एक लोकप्रियतेच्या नव्या तेजानं उजळून निघालेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेनं आणि आशेनं त्या ठिकाणी पाहतोय. दुपारच्या उन्हामध्ये कार्यक्रम घ्यावा की नाही घ्यावा असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी होता. पण पंढरपूर गावातील आणि पंचक्रोशीतील लोकांचं मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. उन्हाची झळ विकासाला थांबवू शकत नाही. या तळतळत्या उन्हामध्ये सुद्धा पंढरीनाथाच्या आशीर्वादानं आपण एकनाथाच्या बरोबर साक्षीला या ठिकाणी उभे आहात. हे मनापासून आपले ऋण आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो. भविष्याचा वेध घेत असताना पंढरपूरला असेल अनेक मुख्यमंत्री पूजेला आलेले पाहिले. पण माझ्या येणाऱ्या भक्तांच्या शौचालयाची सुद्धा सोय व्यवस्थित झाली की नाही हे पाहायला महाराष्ट्राचा एकमेव मुख्यमंत्री आले ते सन्मान्य एकनाथ संभाजी शिंदे हे पंढरीनाथाच्या सेवेसाठी या ठिकाणी आले. पूजेला येणाऱ्या हातापेक्षा जे पूजासाठी येणारे पंढरीनाथाच्या दर्शनासाठी येणारे जे लाखो भाविक आहेत त्यांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी वाहून घेतलं. ज्या लोकांना वारीला येतात त्यांना मदत करण्याची भूमिका शासनाच्या वतीनं अधिकृतपणे या ठिकाणी शिंदे साहेबांनी घेतली. आज भालके साहेब प्रवेश करतायत आणि प्रवीता वहिनी सुद्धा प्रवेश करतायत. मंत्री महोदय प्रवेश होताना भालके साहेबांचा आणि वहिनींचा सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश नगराध्यक्ष म्हणून होत आहेत. मला बरेच लोक येताना सांगितली की भगीरथ दादा उभारले अगदी थोडक्यात या ठिकाणी चुकलं. वहिनी उभारले असत्या तर नक्की निवडून आले असते असं मला लोकांनी सांगितलं. वहिनी योगायोगानं 4च दिवसामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये महिला आरक्षण येणार आहे 33%. आणि कदाचित पंढरीनाथानं मनात आणलं तर उद्याच्या काळामध्ये आमदार आपला या ठिकाणी इथं असेल. याच्यासाठी मी पंढरीनाथाच्या पायाशी साकडं घालतो. दादांनी वहिनींना बरोबर घेऊन सगळीकडे जावं. दोघांनी जोडीनं जसं पांडुरंग आणि रुक्मिणी दोघंही या ठिकाणी आहेत त्याच पद्धतीनं दोघांनीही विकासाची ही वाट एकत्रपणे पुढे चालावी अशी पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. एक भाऊ म्हणून माझ्यावर जी जबाबदारी या ठिकाणी पक्षाने दिली या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची, मी असेन, ज्योतिताई असतील, आदरणीय भाऊ असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून